हॅलो एव्हरीवन, वेलकम टू काजल क्रिएशन्स. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की ॲक्च्युली पहिलं गोष्ट म्हणजे कोणी पर्सनल नाही घ्यायचं. हे कोणासाठी पर्सनल नाही आहे. सगळेच कस्टमर ऑलमोस्ट असं करतात ते. म्हणजे आधी माझ्याकडे फक्त शिलाईची मशीन होती. सो मी शिलाई करायचे. माझं चार्जेस आहे 300 रुपये. 300 रुपये मग कस्टमर माझा ब्लाऊज दिला तर 300 रुपये मला आणून द्यायचे. काही वेळेस कस्टमर बोलायचे साडी पण तुमच्याकडे ठेवा पिको फॉल करायला. मग मी ती दुसरीकडे देऊन तिकडून मी घेऊन यायची. त्याचं सगळं मग आपण त्यांना तसंच ते देऊन टाकायचो. मग हा त्रास मला पडायचा की मला फुकट आणायला जायला लागायचं, परत द्यायला जायचं, घ्यायला जायचं. त्यामुळं माझ्याच मग मस्तीमुळं मी पिको फॉलची पण मशीन घेतली. पिको फॉलचे चार्जेस आहे 70 रुपीज, म्हणजे 70 रुपये. आणि म्हणजे 300चं पहिलं ब्लाऊज शिवलं की बायका 300 रुपये शिलाई द्यायचे. आता बायका काय करतात, 350 रुपये देऊन राऊंड फिगर करतात. म्हणजे 20 रुपये खड्ड्यात जातात ऑलमोस्ट. एकतर पहिली गोष्ट म्हणजे पिको फॉलमध्ये काय परवडतं, 20 रुपयाचा फॉल जातो. 5चा धागा तर सोडूनच द्या. तो आणायचा, भिजवायचा, त्यानंतर त्याला सुकवायचा, इस्त्री करायची, प्रेस करून खालच्या साईडने पूर्ण शिलाई मारायची, त्यानंतर वरनं हात शिलाई करायची. जवळजवळ 100 ते 150 टाके त्या हात शिलाईमध्ये जातात. मग 50 रुपयात परवडतंय का हे सगळं करणं? आपला वेळ किती जातोय 50 रुपयात? म्हणजे जे मी आधी 300 रुपये ब्लाऊजमध्ये असेही कमवत होते, ते आता मला डबल मेहनत करायला लागली आणि 50 रुपये कमवते त्यासाठी मी. म्हणजे कस्टमर 20 रुपये देतच नाही तर राऊंड फिगर करून देतात. मग त्यापेक्षा राऊंड फिगर 30 रुपये एक्स्ट्रा करून देत जावा असं मला वाटतं. मग नंतर माझे 20 द्यायलाच पाहिजेत तुम्ही. सो प्लीज इथून पुढे येणाऱ्या सगळ्या कस्टमरसाठी ही नोट्स आहे की 20 रुपये तुम्ही स्वतः ध्यानाने द्यायचे. थँक्यू.